आमदार पंकजा मुंडेंनी मनोज सरांगेंना थेट आव्हान दिलंय. नुसत्या घोषणा करण्यापेक्षा त्यांनी कृती करावी असं पंकजा मुंडे म्हणाल्या. 288 जागा लढवण्याच्या घोषणेवरून सरांगेंना पंकजा मुंडेंनी टोला लगावलाय. तर सरांगे विधानसभेला काय करणार याकडे माझं लक्ष असेल असं पंकजा मुंडे म्हणालेले आहेत. पंकजा मुंडे ज्या विधान परिषदेचे आमदार आहेत त्यांनी आता मनोज सरांगे पाटील जे इथं आंदोलन करताना दिसून येत आहेत आणि त्याचबरोबर उपोषण सुद्धा त्यांनी अनेक वेळा केलं आहे. मराठ्यांच्या आरक्षणासाठी तेच मनोज सरांगे पाटील यांना थेट आव्हान दिलं आहे पंकजा मुंडेंनी. नुसत्या घोषणा करण्यापेक्षा मनोज सरांगे पाटील यांनी कृती करावी आणि 288 जागा लढण्याच्या घोषणेवरून जरांगेंना या ठिकाणी पंकजा मुंडेंनी टोला लगावलेला आहे आणि त्यांना आव्हान दिल्याचं पाहायला मिळत आहे. जरांगे विधानसभेला काय करणार याकडे माझं लक्ष असल्याचं पंकजा मुंडे म्हणाल्या. जोपर्यंत कोणी पण व्यक्ती ते एकटे नाही, जे बोलतात ते करतात, तोपर्यंत त्यावर काही बोलण्यात अर्थ नाही. नुसतं बोलून उपयोग नाही, ते करून दाखवायला पाहिजे कोणी पण. मी पण एखादी मोठी घोषणा करेन, फार दंड ठोकून बोलेन, पण मी प्रत्यक्षात करायला पाहिजे. त्यामुळे कोणी पण बोललं तर ते प्रत्यक्षात काय करतात याच्याकडे माझं सुद्धा उत्सुकतेने लक्ष आहे. बाकी याच्यावर मी टिप्पणी करण्याचं काही कारण नाही. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.